सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी मुलांचा ग्राउंड झाला आणि नायगावमध्ये मुलींचा ग्राउंड झालाय। शिपाई आणि कारागृह या दोन्ही पदाचा ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे आणि दोन्ही पदाचा ग्राउंडचा कडाप कधी लागणार आहे आणि त्याचबरोबर दोन्ही पदाचा या ठिकाणी पेपर कधीपासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि मेन म्हणजे कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे, एससी झालं, त्याचबरोबर एसटी झालं, विजे झालं, एनटीबी झालं, एनटीसी झालं, एनटीडी कैटेगरी झालं, ओबीसी कैटेगरी, एससीबीसी कैटेगरी, ईडब्ल्यूएस कैटेगरी, ओपन कैटेगरी या कैटेगरी वाईज जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कास्ट नुसार कडाप या ठिकाणी सांगणार आहे, कॉटा या ठिकाणी किती लागणार आहे, सेफ झोन किती आहे, आपल्याला या ठिकाणी पेपर या ठिकाणी भेटण्यासाठी किती मार्क आपल्याला पडले पाहिजे जेणेकरून आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आपल्याला पेपर या ठिकाणी भेटणार आहे, जेणेकरून एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे कारागृह आणि शिपाईचा सीपी मुंबईचा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला सर्वात जास्त या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे जे फॉर्म आले होते 2,50,000 फॉर्म आले होते फक्त मुलांचेच आणि मुलींचे सुद्धा बऱ्यापैकी फॉर्म या ठिकाणी मुंबईला आले होते आणि भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी भीती आहे की बाबा कडाप जास्त जाणार आहे कारण की फॉर्म जास्त या ठिकाणी आलेला म्हणजे 2.5 लाख तर फक्त मुलांचेच फॉर्म आला आहे आणि मुलींचे सुद्धा या ठिकाणी जास्त फॉर्म आले तर कडाप जास्त जाणार आहे का बा ही भीती सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पेपरची तयारी आपली जबरदस्त या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडचा जो कडाप हा कमी या ठिकाणी जाणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला तुम्ही कोणाला पण विचारा पण मुलांना या ठिकाणी कमी मार्क या ठिकाणी पडलेले आहे। एक लक्षात ठेवा, ज्यांचं फिजिकल जे 40 पर्यंत होतं 40+ ज्यांचं ग्राउंडचं फिजिकल बसे तर त्यांचं या ठिकाणी 30+ ग्राउंडचं फिजिकल या ठिकाणी बसत आहे आणि मेन म्हणजे सेन्सरमध्ये त्या ठिकाणी खराबी होते एक लक्षात ठेवा, कारण की भरपूर मुलांनी मला सांगितलं की सेन्सरमध्ये खराबी आहे कारण की बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही फॉर्म भरला तिथं जास्त आम्हाला मार्क पडले, जसं कारागृह झालं त्याचबरोबर SRPFचं ग्राउंड झालं, ठीक आहे। तर या ठिकाणी आम्हाला जास्त मार्क पडत आहे पण या ठिकाणी जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत आहे। जसं गावाकडे जो आम्हाला मार्क टायमिंग येत आहे तर म्हणजे 10 मार्काची आमची 100 मीटर बसे पण या ठिकाणी आलो तर 4 ते 6 मार्क आमची या ठिकाणी बसत आहे। अशी कंडिशन सीपी मुंबईच्या 100 मीटरची होते एक लक्षात ठेवा। तर ही जी प्रॉब्लेम आहे पहिल्या दिवसापासूनच होती कारण की पहिल्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी होतो, मी स्वतः त्या ठिकाणी आजमावलो आणि खरंच या ठिकाणी जे 100 मीटरमध्ये कमी मार्क पडले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे रिॲलिटी आहे, भरपूर विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्यांना 100 मीटरमध्ये कमी मार्क पडले आणि जसजसा आम्ही आवाज उठवला होता तसतसे जे विद्यार्थी मित्रांनो एकदम एंडिंगला त्या ठिकाणी थोडंफार त्यांनी ते सेन्सर चांगलं केलं होतं तेव्हा मुलांना एंडिंगला जेव्हा ग्राउंडचं एंडिंग होतं त्यावेळेस मुलांना 100 मध्ये चांगले मार्क पडले, ठीक आहे, 100 आणि 1600 मध्ये, ठीक आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 100 मीटरमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांना 4 ते 6 मार्कांनी 100 मीटरची घसरण पाहायला भेटले आणि मेन म्हणजे 100 मीटर घेतल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 100 मीटर झाल्यावर लगेच 1600 मीटर घेताय आणि तुम्ही सांगा 100 मीटर आपण धावून आलो आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग मारून आलो तर आपल्या हाताची जी एनर्जी आहे हे पुरी या ठिकाणी चालली जाते। आपला जो आउट ऑफ फेकत असतो ज्या विद्यार्थ्यांचा गावाकडे गोळा आउट ऑफ होता तर त्यांचा त्या ठिकाणी 12 पर्यंत गेलेला आहे एक लक्षात ठेवा। तर गोळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 3 मार्काची घसरण त्या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे। गावाकडे विद्यार्थ्यांचा जो गोळा होता तो 15 मार्काचा आहे पण इथं 12 मार्काचा गेला। तर हे काही या ठिकाणी आहे, हा काही जे विद्यार्थी मित्रांनो हा काही या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे फिजिकलमध्ये कमी मार्क्स पडलेले आहे। तर आता ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। सर्वात अगोदर कारागृहाचा कडाप तुम्हाला सांगतो, त्यानंतर शिपाईचा सांगतो। पहा विद्यार्थी मित्रांनो कारागृहाचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर सर्वात अगोदर मुलींचा कडाप तुम्हाला सांगतो, त्यानंतर मुलांचा कडाप सांगतो कारागृहाचा। तर पहा कारागृहाचा जो कडाप जाणार आहे एससी कॅटेगरीचा जर महिला उमेदवार असाल तर 30 पर्यंत कडाप जाणार आहे, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 पर्यंत कडाप जाणार आहे, विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 पर्यंत कडाप जाणार आहे, एनटीबी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल कारागृहाचा 32 पर्यंत कडाप जाणार आहे, एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर कारागृहाचा 33 पर्यंत
पर्यंत जाणार आहे। NTT कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 34 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा। OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30च्या वरता या ठिकाणी कडाप जाणार आहे महिला उमेदवारांचा OBC कॅटेगरीच्या कारागृहाचा। आणि SC/BC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 ते 33च्या आसपास कडाप या ठिकाणी जाणार आहे कारागृहाचा। आणि EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 26 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा। आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 35 पर्यंत जाणार आहे। तर आता पुरुष उमेदवारांचा कारागृहाचा कडाप किती जाणार आहे तर पहा, SC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 34 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा। आणि NTB कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। NTC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। NTD कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे। SC/BC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर कारागृहाचा 38 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 28च्या दरम्यान जाणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल पुरुष उमेदवार तर जवळपास 38 ते 39च्या आसपास जाणार आहे कारागृहाचा। तर हा झाला कारागृहाचा कडाप। आता या ठिकाणी शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे तर शिपाईचा कडाप मी तुम्हाला सांगून देतो। CP मुंबईचा पहिले तुम्हाला महिला उमेदवारांचा सांगणार आहे, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा सांगणार आहे की या ठिकाणी CP मुंबईचा शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे। सर्वात पहिले महिला उमेदवारांचा तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुम्ही SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर शिपाईचा जो कडाप आहे हा या ठिकाणी 28 ते 30च्या दरम्यान या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे किंवा 26 ते 30च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 28 ते 30च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। SC/BC कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25-26च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे शिपाईचा CP मुंबईचा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 30 ते 34च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 28 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला या ठिकाणी 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही NTD कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 36 ते 38च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 25 ते 28च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल तर या ठिकाणी जे 37 ते 39च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे शिपाईचा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दाढीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।